वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर काल रात्री झोपायला उशीर झाला, तर आज आम्ही चाललो आहे ज्योतिबाला. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि तुम्ही पण दर्शन घ्या. इथून बघ. तर आम्ही आलो आहे एका ब्राह्मणाच्या घरी ज्योतिबाला. त्यांच्याच घरातला देव आहे. किती सुंदर आहे बघा. मंदिरात रास गर्दी आहे. आरती चालू आहे. आरती झाली आहे आणि आता आम्ही चाललोय बाहेर. आता आमचं दर्शन झालंय आणि आता आम्ही मारतोय मंदिराचे प्रदक्षिणा. मंदिराचं काम चालू. ते परड्यांमध्ये पीठ आम्ही चाललोय यमाईला. हा पश्चिम महाराष्ट्रामध्ये एकमेव असा किल्ला, या किल्ल्यावरती गाडी फिरते. अंधार बावडी. तीन दरवाजा. या बघून या पुढच्या स्पॉट. तर हा आहे फर्स्ट स्पॉट. या फर्स्ट स्पॉटचं महत्त्व म्हणजे की या जे 3 दरवाजे आहेत या 3 डायरेक्शनमध्ये आहेत आणि जो फर्स्ट दरवाजा आहे तो वेस्टर्न साईडमध्ये आहे. तसंच काय या 3 दरवाजाची स्टोरी आहे. जर तुम्हाला पूर्ण स्टोरी ऐकायची असेल तर कमेंटमध्ये सांगा. आणि हीच ती विहीर आहे ज्याचं पाणी एकदम निळं आहे आणि खूप खालीपर्यंत पाणी आहे. दुसऱ्या स्पॉटचं नाव काय आहे? अंधारबावडी. अंधारातली विहीर. अंधारातली विहीर. हा म्हणजे कुठलाही शत्रू आला की त्या पाण्यात काय ते टाकलं आणि तेच पाणी आपलं सैनिक पीत यासाठी गुपित तळ महाराजांनी केलं. त्यानंतर शिवाजी महाराजांनी हा किल्ला 18 दिवसांनी जिंकला. 28 नोव्हेंबर 1649. त्याच किल्ल्याचं नाव दिलं. खूप छान आणि खूप छान गड आहेत. आता आम्ही आलोय दुसऱ्या स्पॉटवर. ही आहे अंधार विहीर. इथं बघ काय काय आहे. ग्रामीण होणारी तिथून शिवाजी महाराज गेले विशाळगडला. विशालगडला. हा रस्ता आता विशाळगडला गेला. पावनखिंडी मार्ग. कधी गेले? 12 जुलै 1660. 12 जुलै 1660. 1660 तिथे शूटिंग झालंय धूमताना पिक्चरचं. भरपूर आहे कोल्हापूरमध्ये काय काय फिरण्यासारखं. पन्हाळगडच्या इकडचं कोट न्यायाधीश सज्ज कोटी. इथे शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांची भेट झाली होती. आणि या गडावरून ज्योतिबाचा डोंगर दिसतो जो इतर कुठल्याच डोंगरावरून दिसत नाही. चारू दिदी, माऊ दिदी, चारू दिसली. चारू ही चारू आणि माऊ. इथून महाराजांची मशाल पेटवून नेतात. आणि हे तारकदार आहे. राणीचा राजवाडा.
तयारी करावं लागते लई काय सांगू. तलाव. जागा डिपू चालू. हा माणूस एक डुप्लिकेट शिवाजी महाराज. त्यावेळी त्यात करावंच लागलं ना मला. त्यांनी इथून शिवाजी महाराजांना पळून यायला मदत. पळून जायला मदत केली. त्यांच्यावर मदत छापा केली. झाली. तालीम. सांगतो ही याला बोलतात माणूस. माणूस काय त्यांची सवयच झाली त्यांना. गोष्टी बनव शुक्रवार रविवार आणि बुधवार काय बनवायचं? हॉटेल टाकायचं. कुठं? तिथे उन्हाळ्याला घराजवळ. आणि पोवाला स्विमिंग आणि ते काय स्विमिंग चालू करायचे. ते वाहत्या पाण्याला मोटार बसवते खाली नाही इकडे. 2 कातकरी घेऊन फटाफट करतोय. चाललोय आम्ही जेवण. मी परत आलोय परत एकदा दर्शन घ्यायला शेवटच्या वेळी. तर चला सोबत दर्शन घेऊया. दाखवता आलं तर दाखवते नाहीतर नो वे. आलोय आम्ही आता मंदिरात. आमचं मूक दर्शन झालंय. मूक दर्शनाला एवढी लाईन नाही पण इथं बघा किती लाईन. मी घेतला तर काय नाही. इथं खूप महाग आहेत गोष्टी. खूप म्हणजे खूप. डबल ट्रिपल रेट आहे म्हणून इथून काही घेतलं नाही. पण ते ज्वेलरी ठीक आहे चांगली आहे. गर्दी खूप आहे आज पण. केली आता शॉपिंग आणि आता आम्ही चाललो रूमवर. आजचा आमचा लास्ट दिवस कोल्हापूरमधला. मग आम्ही जाणार आहे घरी. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. दुकान आहे सगळीकडे. भांड्यांचं दुकान. घेतली साडी. इथून कोल्हापुरी साडी घेतली आहे. आता चाललो आम्ही घरी. आम्ही चाललो रूमवर. चला इथं रूम घेतली आहे. काय नाव आहे? यात्री निवास समथिंग. इथं रूम आणि आता आम्ही चाललो आहे. साड्यांची शॉपिंग केली आणि भरपूर काय काय घेतलं वस्तू. आणि आता आम्ही चाललो आहे घरी. आमची रात्री 11:15ची गाडी आहे त्यासाठी आम्ही चाललो आता घरी. आम्ही घेतला होता इथे रूम. तर कपड्यांचं सगळं भुरगुंडा केलं. एक कपडा नाही नीट घालायला नीट घेतला. वेगळे बॅगेत दिलं. कुत्र्याला का कुत्र्याला घाबरले. काल तिकडून आणली त्याने. बाबाने आणलंय खायला. हो पटेटो स्लायसर. दीदीला मी सांगते माऊला दीदीला सांगलाय बाबाने आंबे डोकरी म्हणून. भरपूर गर्दी आहे इथं. घराचं आर्किटेक्चर खूप सुंदर आहे. आता आम्ही बसलोय गाडीत.